महाभारत भाग क्रमांक 35. द्रौपदीचा पूर्वजन्म. नलायनी नावाची एक स्त्री होती. ती मौद्गल्य नावाच्या एका ब्राह्मणाची पत्नी होती. मौद्गल्य ऋषींना कुष्ठरोग झाला होता. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या आणि ते अतिशय कुरूप दिसत होते. त्यामुळे लोक त्यांच्याकडे पाहायलाही घाबरत. ते चिडचिडे आणि कठोर स्वभावाचे होते, परंतु नलायनी अत्यंत पतिव्रता व निष्ठावान होती. तिने आपल्या पतीची सेवाभावाने आणि प्रेमाने देखभाल केली. त्यांच्या सर्व विचित्र सवयी आणि राग तिने कधीही मनावर घेतला नाही. अनेक वर्षे ती त्यांच्या सेवेत रमून गेली. तिच्या निस्वार्थ भावनेने मौद्गल्य ऋषींचे हृदय पिघळले. एके दिवशी ऋषींनी तिला आशीर्वाद देत म्हटले, तू इतकी निष्ठावान पत्नी आहेस की तुला हवे ते वरदान माग. नलायनीने नम्रतेने सांगितले, मला एका पतीत 5 सुंदर गुण असलेला पती हवा आहे. ऋषींनी तिची इच्छा पूर्ण केली आणि वरदान दिले. तिच्या या इच्छेमुळे पुढच्या जन्मी ती द्रौपदी म्हणून जन्मली. त्या जन्मात तिला 5 पती युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव लाभले. तिच्या पूर्वजन्मातील पतिव्रतेमुळे तिला या 5 गुणी पतींचा लाभ झाला आणि ती इतिहासातील अद्वितीय स्त्री म्हणून प्रसिद्ध झाली. धन्यवाद.